चला अतिरिक्त वेळ खर्च करायचा नाही, या सामन्याला सुरुवात करा. सलामीची जोडी हर्षद आणि विशाल ही जोडी आपल्याला पाहायला मिळत आहे. दोन्ही चांगलेच बॅटर आहेत, पण बॅटिंग कितपत चांगली होईल कारण समोर देखील एक चांगली टीम ससून अवघर संघ आपल्याला खेळताना दिसतोय. जे सातत्यानं आपण पाहिलं गेलं तर पहिल्या षटक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार होतो. करण येतो पहिल्या षटकामध्ये आणि स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर विशाल राऊते आपल्याला पाहायला मिळतो. पॉवर प्लेचे हे षटक असेल. दोन फिल्डर इनफिल्डचा बाहेर, एक फिल्डर आपल्याला डीपमध्ये मिड विकेटला पाहायला मिळतो आणि त्याचप्रमाणे एक फिल्डर लॉंग ऑनला ठेवला. इनफिल्डमध्ये जर आपण फील्ड प्लेसमेंट पाहिले तर पॉईंट आहे, एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ इनफिल्डमध्ये. त्याचप्रमाणे एक फिल्डर आपल्याला अगदी काऊ कॉर्नर आणि मिड ऑनचा मधोमध पाहायला मिळतो इनफिल्डमध्ये. आणि त्याचप्रमाणे स्क्वेअर लेग आणि फाईन लेग. पहिलाच बॉल वाईड ऑफ स्टंप फुल लेंथ टाकला, वाईड यॉर्करच आपण म्हणूया. डॉट बॉलने सुरुवात या इनिंगची गोलंदाज करण करतोय. बघा आजचा दिवस आपण पाहिला की बाउंड्रीज देखील इझिली येतात, बट तरीसुद्धा हायस्ट स्कोरिंग मॅच आपण एकही पाहिलेली नाही आहे. बट आता जर पाहिलं तर दोन चांगले संघ एकमेकांचा अगेन्स्ट खेळतात तर ते होऊ शकेल का? हा फुल टॉस अपिश खेळला विशाल, बॉल हवेमध्ये बॉल गॅपमध्ये, दरम्यान बॉल ट्रॅव्हल होतोय, संधी नसेल, बॉल जातो बाउंड्री लाईनचा बाहेर, चौकार. चौकार येतो विशाल राऊतेचा बॅटमध्ये. एक चांगला फटका होता, फुल टॉस होता, कुठेही मारू शकले असते बट गॅपला भेदलं, इनफिल्डला क्लिअर केलं. चौकार येतोय आणि मागील चेंडूवरती चौकार जसा आला करताना आपण पाहिलं की लॉंगॉनचा फिल्डर आता आपल्याला डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये पाहायला मिळतो. आता शफल होऊन खेळला विशाल आणि आता देखील हा फटका गॅपमध्ये आहे. बघा जे फील्ड प्लेसमेंटमध्ये चेंजेस आले होते त्याचा फायदा विशालने घेतला. बॉल जातो बाउंड्री लाईनचा बाहेर, सलगचा दुसरा चौकार. सलगचे दोन चौकार आलेत आणि त्यामध्ये विशालचं आपण कौतुक करूया बिकॉज ऑफ कारण एक फटका पण पाकला, फुल टॉस होता जो डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चौकार आला. बट त्यानंतर आता देखील त्याच दिशेने चेंडू टाकला आणि आता देखील चेंडू त्याच दिशेने बाउंड्री लाईनचा बाहेर जाईल. चौकारांची हॅट्रिक कंप्लीट करत असताना बॅटर विशाल राऊते. तीन चौकार आलेत आणि आता जर आपण पाहिलं तर फिल्डिंगमध्ये पुन्हा एकदा चेंजेस. आता लॉंग ऑन आहे आणि आता फिल्डर डीपमध्ये मिड विकेटला आहे आणि ही देखील फार मोठी मिस्टेक. फाईन लेगला फिल्डर पोहोचतात, चांगली फिल्डिंग, रन घेण्याचा प्रयत्न एकंदरीत होईल असं वाटलं बट नकारलं गेलं. नो बॉल आहे, नेक्स्ट बॉल. आता फ्री हिट, बीमर नो बॉल. एकंदरीत रन्स थांबत नव्हते आणि त्या परिस्थितीमध्ये अशा प्रकारे बॉल टाकणं ही फार टोचणारी गोष्ट आहे. कारण बघा अतिरिक्त रन प्लस नेक्स्ट बॉल, फ्री हिट, स्कोर कार्ड या अतिरिक्त रनचा मध्ये 13 धाबा फलकावरती. फ्रीडचा बॉल, फ्रीडचा बॉल, लॉफ्टेड फटका, गॅप मध्ये फटका आणि हा बॉल देखील वन बाउन्स ओव्हर द लाईन. 4. पाकलं गेलं तर सलगचा चौथा चौकार आला असं आपण म्हणूया. स्टेप आउट झाले होते, बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट देखील नाही झाला. डॉट बॉल येतोय. धाव फळक जर आपण पाहिलं तर 17 आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ देखील समाप्त. आफ्टर फर्स्ट ओव्हर 17 विदाउट लॉस टीम मालोडी बी
अजून देखील येत्या 3 षटकांचा खेळ इथे शिल्लक आहे. 17 धावांची ही सुरुवात राखली या फर्स्ट ओव्हरमध्ये, बट अजून देखील 3 ओव्हरचा खेळ या पहिल्या सत्रामध्ये शिल्लक आहे. इथे 3 षटकांमध्ये कशा प्रकारे बॅटिंग होईल, पलटवार, कमबॅक या सामन्यामध्ये आपल्याला ससून अवघड टीमचा पाहायला मिळेल की ज्याप्रमाणे सुरुवात केली बॅटर विशाल रावतेने त्याचप्रमाणे तो फिनिश देखील पहिले सत्र करताना दिसेल का. मग म्हटलं जातं की क्रिकेटच्या खेळामध्ये ना एक खराब षटक किंवा एक चांगलं षटक कधी मॅचचा रिझल्ट डिसाईड नाही करत. तुम्हाला पूर्ण मॅचमध्ये प्रत्येकी सिच्युएशनमध्ये स्वतःचा बेस्ट द्यावा लागतो. पहिलं षटक थोडं खराब गेलं गोलंदाजांसाठी, बट कमबॅक देखील करण्यासाठी अजून देखील 3 ओव्हर बाकी आहेत. सेकंड ओव्हर गोलंदाज या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती तयार होतोय. अमय दरम्यान येतात गोलंदाजी करण्यासाठी या दुसऱ्या षटकामध्ये. सिरा दोन्ही बॅटर्स आणि त्याचप्रमाणे फिल्डिंग टीम आपण देखील वेळेकडे लक्ष द्यायचं आहे, कारण 10 संघात खेळणार आहेत म्हणजे आपल्याकडे वेळ अजिबात नाही आहे. असून देखील आपण पाहतो की हा पहिल्या फेरीमधला चौथा सामना आहे. यानंतर देखील एक मॅच असेल पहिल्या फेरीतील. सेकंड ओव्हर अमय दरम्यान गोलंदाजी मार्कवरती तयार होतो. आय थिंक ग्राउंडच्या बाहेर एखाद्या गाडीचा मिरर रिफ्लेक्ट होतोय. सो विनंती असेल की जो कोणी तिथे प्रेक्षक वगैरे आमचे खेळाडू वगैरे जरी असतील त्यांना विनंती असेल की बाईक असेल किंवा कारची देखील मिरर असेल बघा, विनंती असेल की कार जर कोणाची असेल तर प्लीज तिथनं ती बाजूला काढा आणि दुसऱ्या जागेवरती पार्क करा. आता आपण सामन्याला सुरुवात करूया. अमय तयार होतोय या दुसऱ्या षटकामध्ये. हर्षद साठी पहिलाच बॉल शॉर्ट पिच होता. अतिरिक्त बाउन्स 1 फॉर दी ओव्हरचा इशारा आला, म्हणजे ओव्हरमधला एक बाउन्सर अगदी या पहिल्या चेंडूवरती इथे कंप्लीट झाला. म्हणजे यानंतर जर बाउन्सर टाकला गेला तर कदाचित नो बॉल देखील दिला जाऊ शकतो. हर्षद ढवळे हा देखील एक चांगला बॅटर आहे, पण सध्या सगळ्यात तितकी चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून या फर्स्ट इनिंगमध्ये होईल का. नेक्स्ट बॉल ऑन साईडला फटका खेळायचा होता. बॅटचा अगदी टोलाच लागला. काऊ फेसमध्ये फिल्डर आहेत. दरम्यान एक सिंगल इथे मिळेल. धाव फळक या एका धावेच्या मदतीने स्कोर काढता पुढे जातोय. 18 ऑन द बोर्ड. 18 धावा धाव फलकावरती. ओपनिंग पार्टनरशिप आतापर्यंत चांगलीच राखली, बट फिल्डिंग साईडसाठी हा प्रश्न अजून देखील उभा आहे की पहिली विकेट कधी मिळेल आणि कोणता गोलंदाज तो ब्रेक थ्रू आपल्याला मिळवून देईल हा प्रश्न आहे. नेक्स्ट बॉल पॅनवरती टाकलाय. जस्ट अ फ्लिक ऑफ द रिस्क. बॉल गेला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. थँक्यू डिसे. आता मी हेच म्हणेन की पायावरती कुऱ्हाड नाही मारली, पाय कुऱ्हाडीवरती मारलाय, कारण षटकार देखील आहे प्लस ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल देखील आहे. म्हणजे नेक्स्ट बॉल फ्री हिट. फ्री हिटचा बॉल. विशाल रावते सध्या सगळीला इंडिव्हिज्युअली खेळतोय. 22 22 धाब्यांवरती नॉट आउट आहे. फ्री हिटचा बॉल. लीडिंग एज हवेमध्ये आहे, बट फ्री हिट आहे आणि तिथे देखील कॅच कंप्लीट झाली नाहीये. बट झाली जरी असते तरी सुद्धा जास्त फरक पडला नसतं, बिकॉज फ्री हिट आहे. बट एक सिंगल रन प्रमाणे ते पूर्ण केली जाईल. हर्षदला फार कमी स्ट्राईक मिळाली या पहिल्या सत्रामध्ये आतापर्यंत, बट विशाल एका एंडने जबरदस्त बॅटिंग करतो. एक डॉमिनेटिंग इनिंग तो खेळतोय. नेक्स्ट बॉल. आता देखील खेचून मारण्याचा प्रयत्न होता. बॅटचा अगदी आतल्या भागाला हा बॉल लागला होता आणि त्यानंतर आय थिंक बॉडीवरती देखील बॉल हा आदळला. डॉट बॉल दरम्यान इथे येतो आणि या सेकंड ओव्हरमध्ये जर आपण विचार केला तरी चेंडू शिल्लक आहेत. येणारे 2 धावफलक सध्याच्या घडीला 26 धावा धावफलकावरती. 26 धावा धावफलकावरती आहेत.
आतापर्यंतचा हा खेळ बॅटिंग टीमसाठी अर्थातच या स्पर्धेचा मुख्य आयोजक संघ सोनिका माता स्पोर्ट्स मालवडी बी टीम खेळत आहे. त्यांच्यासाठी आतापर्यंत हे पहिले सत्र चांगले चाललं, बट अजून देखील खेळ भरपूर बाकी आहे. आता समोरच्या दिशेने उडवायचा होता, हवेमध्ये आहे. लॉंग ऑनला फिल्डर पोहोचतात, कॅच पकडली जाईल. पकला धक्का लागला, बॅटर बाद झालेत. हर्षद हर्षद दरम्यान इथे बाद झाला. नवीन फलंदाज निलेश काठे बॅटिंग करण्यासाठी आता क्रमांक 3 वरती येतोय. विशाल रावतेची आज बॅट चालते, कारण भरपूर चांगली बॅटिंग त्याने केली आणि सध्या सगळे नॉट आऊट देखील तो आहे. 23 धावांवरती नॉट आऊट. आणि अजून देखील खेळ जितका बाकी आहे, असं वाटतं की पहिलं अर्धशतक देखील येऊ शकतं या स्पर्धेमधलं. पण त्यासाठी जास्तीत जास्त स्ट्राईक विशालकडे राहणं किंवा सातत्याने मोठे फटके खेळणं ही गोष्ट महत्त्वाची असेल. आता देखील मिस्टामिंग फिल्डर पोहोचलेत आणि रिले कॅच कंप्लीट होईल असं वाटलं, बट ते झालं नाहीये. लॉंग ऑनच्या फिल्डरने थोडी मिस्टेक केली. एकंदरीत वाटलं की बॅकअपला जे खेळाडू आले ते कॅच पकडतील, पण त्यांच्या माध्यमातून देखील मिस्टेक. जीवनदान इथे मिळालं बॅटर निलेश काठेला आणि अशा प्रकारे खेळ दरम्यान समाप्त. 2 ओव्हरचा अखेर धावफलक 27. धक्का लागला 1. टीम सोनिका माता स्पोर्ट्स मालवडी बी. अजून देखील 2 ओव्हरचा खेळ इथे शिल्लक आहे. आणखी किती बनतील? 27 धावा तर आहेत. आणखी मी म्हणेन की 20 ते 25 जर आल्या, मे बी 50 धावेच्या जवळपास किंवा 55 पर्यंत जर पोहोचू शकले तर एक चांगला टोटल असेल या कंडिशन्समध्ये. बट त्यासाठी विशालची बॅटिंग चांगली होणं, त्यासमोर तितकी चांगली साथ निलेशने विशालला देणं ही गोष्ट देखील महत्त्वाची असेल. बॅट चेंज केली असं वाटलं आणि बॅट चेंज केली आहे आणि या अंतिम 2 षटकांमध्ये नशीब किती चेंज होतील ते देखील पाहावं लागेल. कारण आतापर्यंतचा जो खेळ चाललाय सध्या सगळीला तर वन वे ट्रॅफिक आहे. कारण बॅटिंग चांगली राखली. लोकेश आलेत. निलेश काठे स्विच हिट खेळायचा होता, बट बॅटने बॉलचा संपर्क आलाय की नाही हा प्रश्न मला तरी निर्माण झाला. लेग बाईज स्वरूपामध्ये मिळेल एक सिंगल. बघा स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता. एकंदरीत जो स्टान्स त्यांचा झाला होता असं वाटलं होतं की एखादा डावकुरा शैलीचा बॅटर पुलचा फटका खेळतो, बट मिळेल एक सिंगल. लेग बाईज या स्वरूपामध्ये धावफलक आता 28 धावा धावफलकावरती आणि ते 28 पैकी 23 विशाल रावतेने बनवलं. ती देखील सांगण्यासारखी गोष्ट. म्हणजे 95% रन्स एक बॅटरने इथे सध्या सगळीला आपल्या सत्रामध्ये बनवलेले आहेत. नेक्स्ट बॉल आता हुक करायचं होतं, बॅटचा टोलाच लागला. हा बॉल देखील दरम्यान इनफिल्डमध्ये आहे. स्वतः गोलंदाज पोहोचतात चेंडूपर्यंत, चेंडू फील्ड करतात आणि आता देखील मिळेल एक सिंगल. विचार थोडा दोन्ही फलंदाजांना देखील करावा लागेल, कारण जे सातत्य पहिल्या 2 षटकांमध्ये राखलं, ज्याप्रमाणे बॅटिंग पहिल्या 2 षटकांमध्ये झाली त्याचप्रमाणे बॅटिंग जर या अंतिम 2 षटकांमध्ये नाही झाली तर जो मोमेंटम बनवला पहिल्या 2 षटकांमध्ये तो लूज देखील होऊ शकतो. क्रिकेट हा खेळ मोमेंटमचा आहे. मोमेंटम प्लस रिदम. आणि मोमेंटम जेव्हा ब्रेक होतो ना, त्यानंतर त्या टीमसाठी कमबॅक करणं किंवा ती मॅच जिंकणं हे कार्य तितकंच अवघड होतं. फुल लेंथ आहे. आता देखील मिस्टायमिंग कॅच पकडली जाईल का? फिल्डर पोहोचलेत आणि ज्याप्रमाणे फिल्डरची बॉडी लँग्वेज दिसत होती असं वाटलंच होतं की झेल होणं हे जवळजवळ अशक्यच आहे.
फक्त एक धाव मागील चेंडूवरती घेतली गेली, कारण या सिच्युएशनमध्ये निलेश काठे देखील खऱ्या अर्थाने ज्या अपेक्षा त्याच्याकडून आहेत त्याप्रमाणे तो बॅटिंग करत नाही आहे. त्या अनुषंगाने विशालकडे स्ट्राईक येणं आवश्यक होतं. विशाल स्ट्रायकिंग एंडवरती बॅटची कडा, शॉर्ट थर्डला चांगली फिल्डिंग. आता खुश असेल ससून अवघड टीम, बिकॉज हा मिनी कमबॅक या पहिल्या सत्रामध्ये झाला. कारण एकंदरीत पाकलं गेलं तर 2 ओव्हरमध्ये जे मी म्हटलं की वन वे ट्रॅफिक पहिल्या 2 षटकांमध्ये 27 होत्या, बट या ओव्हरमध्ये पहिल्या 4 चेंडूंवरती फक्त 4 धावा. नेक्स्ट बॉल. आता हा बॉल सोडून दिला, दिशा खराब आहे, अतिरिक्त रन दरम्यान ते मिळेल. नेक्स्ट बॉल. निलेश काठेचा आजचा दिवस वाटतच नाहीये, कारण ज्याप्रमाणे मी सांगितलं की नो डाऊट की ही इज अ क्वालिटी प्लेअर, बट सध्याच्या घडीला ज्याप्रमाणे त्याच्याकडून अपेक्षा होत्या त्या अपेक्षेप्रमाणे खेळ झाला नाहीये. कारण 2 ओव्हरमध्ये 27 धावा आणि त्यानंतर या ओव्हरमध्ये आतापर्यंत फक्त 5. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल बॅटची कडा, कॅच पकडली जाईल विकेट किपरच्या माध्यमातून. अप्रतिम कॅच, धक्का आता लागला. हा दुसरा बॅटर बाद झालेत निलेश काठे. शुभराज मडवी दरम्यान क्रमांक 4 वरती बॅटिंग करण्यासाठी सल्लेत. आणि जर आपण पाहिलं तर निलेशचा तितकासा चांगला खेळ नाही झाला. क्रिकेटचा खेळच मित्रांनो असाच आहे की एखादा दिवस तुमच्यासाठी चांगला जाईल, एखादा दिवस तुमच्यासाठी वाईट जाईल. एखाद्या मॅचमध्ये तुम्ही आउटस्टँडिंग परफॉर्मन्स कराल तर एखाद्या मॅचमध्ये तुमच्याकडून ज्या अपेक्षा आहेत त्याप्रमाणे परफॉर्मन्स नाही होणार. खेळाची नव्हे तर मी म्हणेन निसर्गाचीच रीत आहे की जीवनामध्ये सुख आणि दुःख येत राहत असतात. बट एक व्यक्ती म्हणून आणि जेव्हा तुम्ही एखादा खेळ खेळता तेव्हा एक खेळाडू म्हणून तुमच्या परीने तुम्ही नेहमी प्रयत्न करत राहिलं पाहिजे. कारण एक खराब परफॉर्मन्स कधीही एखाद्या खेळाडूच्या टॅलेंटला, त्याच्या गुणवत्तेला जस्टिफाय नाही करत. धाव फलक 32 धावा. मागील षटकामध्ये फक्त 5 धावा आल्या. लास्ट ओव्हर गोलंदाज तयार होतो हर्षद. ससूनवगर टीमचा चांगला कमबॅक आपण या मॅच मध्ये पाहतोय, पण अजून देखील अंतिम षटक शिल्लक. विशाल रावते आता स्ट्रायकिंग एंडवरती, पण किती मोठे फटके त्याचा बॅटमधनं येतील की आपल्याला हर्षद देखील इकॉनॉमिकल ओव्हर टाकताना दिसतील का. पहिला बॉल बॅटच्या आतलीकडे लागली होती आणि असं वाटतं की विकेट किपरने कॅच सोडली की काय. रिॲक्शन तर त्याचप्रमाणे होतं, बट आता या रिॲक्शन वरती ऍक्शन कशा प्रकारे घेतली जाईल आता बॅटर विशालच्या माध्यमातून. कारण असं वाटतं की जीवनदान तर मिळालं. नेक्स्ट बॉल. हाफ ट्रॅक पुल केला, ऑन साइडला गॅप मध्ये बॉल जातो एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. मागील चेंडूवरती जी मिस्टेक झाली त्याचा आता फायदा इथे घेतात बॅटर विशाल रावतेचा बॅटमधनं हा चौकार. क्रिकेटच्या खेळामध्ये जेव्हा तुम्ही एखादी मिस्टेक करता ना तेव्हा खऱ्या अर्थाने बहुतांशी वेळा आपण पाकले देखील की जेव्हा मिस्टेक होते त्याच मॅचमध्ये त्याचा परिणाम देखील तुम्हाला भोगावे लागतात. पहिल्या चेंडूवरती एक हाफ चान्स गमावला असं मी म्हणेन आणि त्यानंतर पुढच्या चेंडूवरती चौकार येतो विशाल बॅटमधनं. नेक्स्ट बॉल. आता देखील हाफ ट्रॅकर होता बट पुल करण्याचा प्रयत्न, बॅटाने बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये, येतोय डॉट. बट मालोडी टीम आता निराश असेल कारण पहिल्या 2 षटकांमध्ये जी रणगती जलद होती, क्विक होती, त्या रणगतीवरती फार मोठा फुल स्टॉप ब्रेक लावला ससूनगर टीमच्या गोलंदाजांनी. त्यामध्ये आपण लोकेशचा आवर्जून उल्लेख करूया आणि त्यानंतर या लास्ट ओव्हरमध्ये हर्षदने 3 चेंडू टाकले, त्याने फक्त 4 धावा आतापर्यंत त्याने खर्च केला.
फुल लेंथ आहे आणखीन एक दरम्यान जर आपण पाकलं गेलं तर असं वाटलं की डॉट बॉल असेल, बट शेवटच्या क्षणाला निर्णय येतो की लाईन खराब, अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल. वाईट बॉल आहे. पण काय समालोचन कक्ष थोडं साईड अँगलला आहे आणि इथनं एखादा व्हाईट बॉल सांगणं किंवा नो बॉल सांगणं हे आमच्यासाठी देखील फार अवघड कार्य आहे. पण अंपायर्स, आमचे दोन्ही अंपायर्स केने सर, राजेंद्र पाटील सर भरपूर चांगली अंपायरिंग करतात. बट आता काय घडलं, आता देखील डाऊन दिलं एक साईड, आता देखील एक्स्ट्रा रन मिळेल. धाव फलक या अतिरिक्त रनच्या मदतीने धाव फलक आता पुढे जातोय. स्कोर कार्ड 38, 38 धावा धाव फलकावरती. नेक्स्ट बॉल. आता देखील बॅट्सचा टोलाच लागला. डीपमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगचे फिल्डर येतात, तोपर्यंत फक्त एक सिंगल. धाव फलक एका धावेसमध्ये स्कोर कार्ड आता पुढे जातो. 39, 39 धावा धाव फलकावरती आणि चेंडू शिल्लक असतील या पहिल्या सत्रामध्ये येणारे 2 आणि पुढील सामना ओव्हर द विकेट. दरम्यान हा बॉल जर आपण पाकला पुन्हा एकदा दिशा खराब, अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल. सामना जर आपण पाकला तर खऱ्या अर्थाने ही स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून आयोजित केली गेलेली आहे, ज्या यंग टीमची खऱ्या अर्थाने फार मेहनत आपण या स्पर्धेमध्ये पाहिली. सोनिका माता स्पोर्ट्स मालोडी बी टीमचं हे आयोजन आणि त्या स्वतःच्या आयोजनामध्ये स्वतः यजमान संघ खेळतोय. बट पहिलं सत्र ज्याप्रमाणे सुरुवात होती, ज्याप्रमाणे अपेक्षा होत्या, ॲट द एंड तसं काही होताना दिसत नाहीये. बॅटचा टोला लागल्या, रनआउटची शक्यता आणि बॅटर कोणते रनआउट झालेत तो प्रश्न आता निर्माण होतो. आणि बॅटर रनआउट झालाय विशाल रावतेच्या स्वरूपामध्ये. आता हा आणखीन एक धक्का, तिसरा धक्का. अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र आणि त्यांचा अगेन्स्ट टिवरी हा संघ खेळणार आहे. सो दोन्ही टीमच्या कॅप्टन्सीला आपल्याला विनंती असेल की कोणत्या प्रकारे वेळ विलंब न करता टॉससाठी यायचं आहे आणि चेंडू शिल्लक असेल शेवटचा एक या पहिल्या सत्रामधला. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल देखील येतोय डॉट आणि अशा प्रकारे पहिलं सत्र समाप्त. पहिल्या सत्रामध्ये एकूण रन्स बनवला गेला 40. म्हणजे बघा पहिल्या 2 षटकांमध्ये 27, अंतिम 2 षटकांमध्ये फक्त 13. आणि तीच गोष्ट फार टोचेल मालोडी बी टीमला असंच वाटतं, कारण जो टोटल एकंदरीत 50 किंवा 55 वरती पोचायला हवा होता, डेथ ओव्हर्समध्ये हवी तशी बॅटिंग नाही झाली. बट त्याच पलीकडे गोलंदाज लोकेश आणि हर्षदने त्यांच्या टीमला या मॅचमध्ये फार चांगलं कमबॅक करून दिलं. पण तरीसुद्धा एक चांगलंच टोटल उभं केलं मी असंच म्हणेन, कारण 41 धावांचं लक्ष ते सेट केलं. आणि जशी सेकंड इनिंगला सुरुवात होईल आपण आवाज पुन्हा एकदा निशांतजी पाटील यांचा ऐकणार आहोत. बट त्याआधी टॉससाठी पुन्हा एकदा आमंत्रित करतोय अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र आणि त्यांचा अगेन्स्ट टिवरी स्पोर्ट्स टिवरी या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉससाठी या. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक आणि प्रेक्षक मायबापांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तुम्ही पाहताय श्री सोनिका माता मालोडी बी आयोजित श्री सोनिका माता मालोडी चषक 2025 तुम्ही पाहताय. आणि आज या स्पर्धेतील पहिला दिवस, यानंतर होणारा सामना अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र विरुद्ध टिवरी स्पोर्ट टिवरी. दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती करतोय आपण यायचा टॉस करण्यासाठी. यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र विरुद्ध टिवरी स्पोर्ट टिवरी या 2 बलाढ्य संघामध्ये तुम्ही सामना पाहणार आहात. एक चांगल्या धाटणीचे दोन्ही संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील आणि त्यांच्या माध्यमातून देखील चांगल्या दर्जाचं क्रिकेट या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. तर सुरू असलेला सामना पाहायला मिळतोय सोनिका माता मालोडी बी विरुद्ध ससूनगर क्रिकेट क्लब या 2 संघांमध्ये.
प्रथम फलंदाजी करत असताना सोनिका माता मालोडी संघाने धावफलकावरती धावा केल्या त्या 40 धावा आणि 41 धावांचं टार्गेट सेट केले या मॅचमध्ये ससूनगर या संघासमोर. आणि ससूनगर संघाचा जर आपण विचार केला ना तर यंदाच्या हंगामामध्ये हा संघ चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनमध्ये अगदी दाखल झाला आहे आणि त्यांच्या माध्यमातून देखील चांगली कामगिरी पाहायला मिळते. तर आयोजकांना विनंती करतो या आपण आपल्या शुभ असते त्या ठिकाणी आपण टॉस करणार आहोत. गिरीश मडवी यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. त्या ठिकाणी अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघाचे ऋतिक म्हात्रे आलेले आहेत आणि एका बाजूला जर पाहिलं तर सूरज किनी हा कर्णधार आपल्याला पाहायला मिळतोय. तुम्ही टॉस बॉक्स पाहताय. स्वर्गीय रिचा गवली टॉस बॉक्स धनंजय अण्णा गवली यांच्या माध्यमातून पुरस्कृत गेलेला टॉस बॉक्स आणि तिथून नाणेफेकीचा कॉल केला जातोय. अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र विरुद्ध टिवरी स्पोर्ट टिवरी या दोन संघामध्ये अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलाय आणि शतरक्षण स्वीकारलाय आणि टिवरी स्पोर्ट टिवरी या संघाला फलंदाजी करण्यासाठी इन्व्हाइट केलाय. यानंतरचा सामना पाहायला मिळेल. एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा सोनिका माता मालोडी आयोजित तुम्ही पाहताय. आज या स्पर्धेतील पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये आतापर्यंत चांगला खेळ संघांच्या माध्यमातून खेळताना आपल्याला पाहायला मिळालाय. आणि सकाळच्या सत्रामध्ये जर पाहिलं ना तर अतिथींची मांदी आली आणि क्रीडा रसिकांची अल्लोड गर्दी या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहिली. अगदी जर पाहिलं तर सरपंच मॅडम या ठिकाणी उपस्थित होत्या. त्यांच्या शुभ हस्ते उद्घाटन सोहळा या स्पर्धेच्या पाहायला मिळाला आणि खरं तर या स्पर्धेला सुरुवात झाली आणि आतापर्यंत चांगले सामने रंगलेत. 41 धावा बनवायच्या आहेत आणि सलामीची जोडी मैदानावरती दाखल होतोय. एका बाजूला करण पाटील आणि एका बाजूला चिन्मय हा फलंदाज पाहायला मिळतोय. आणि बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक पहिला स्वराज मडवी हा गोलंदाज तुम्ही पाहताय. 41 धावा इथे डिपेंड करायच्यात. सोनिका माता मालोडी या टीमला एक चांगल्या धाटणीचा संघ आहे परंतु स्वतःच्या आयोजनामध्ये खेळत असताना त्यांना देखील चांगला खेळ या मैदानावरती करावा लागेल. कारण भिवंडी क्रिकेटमध्ये GCA मध्ये खेळताना देखील या संघाने अनेक क्रीडा रसिकांची मने जिंकली आहेत. काय जबरदस्त खेळ या संघाच्या माध्यमातून राहिलाय. परंतु चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनमध्ये अगदी त्यांना हवं तसं यश आतापर्यंत प्राप्त करता आलेला नाही आहे. कारण 2 सामने जिंकतायत परंतु तिसऱ्या सामन्यामध्ये त्यांना पराभवाचा सामना या आतापर्यंत हंगामामध्ये तिसऱ्यांदा करायला लागलेला आहे. परंतु या स्पर्धेमध्ये त्यांना पहिलाच सामना अवघड जातोय की काय असं चित्र मैदानावरती दिसतंय. परंतु मालोडी संघ या संघाकडे गोलंदाजी चांगली आहे. शेवटच्या क्षणापर्यंत सामना सोडत नाही. परंतु त्यांच्या विरोधात ससूनगर हा संघ देखील पाहायला मिळतोय. सलामीची जोडी मैदानामध्ये एका बाजूला करण पाटील आणि एका बाजूला चिन्मय हा फलंदाज पाहायला मिळतो आणि बॉलिंग ट्रॅकवरती स्वराज मडवी हा गोलंदाज तुम्ही पाहताय. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल राऊंड विकेट हा प्रॅकर होता परंतु बॅकफुटला जाऊन बॅकफुट पंच करण्याचा प्रयत्न करणने केला परंतु मिड ऑफचा शतरक्षक पुढे आलाय. त्या ठिकाणी विशाल रावते होता आणि सिंगल मिळते करणला या चेंडूवरती. तितकासा प्रॉमिसिंग हा फटका नव्हता. खरं तर इनफिल्डच्या वरून करणला हा फटका खेळायचा होता आणि इथे जर पाहिलं तर मिस टाईम फटका पाहायला मिळाला आणि पहिली धाव त्या चेंडूवरती कंप्लीट केली करणनं या मॅचमध्ये. चांगला बॅटल पाहायला मिळेल. स्वराज पुन्हा एकदा राऊंड विकेट. चिन्मयसाठी हुक केलाय. चिन्मयनं चेंडूला पाठवलाय. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. दॅट इज अ मॅग्निफिसंट स्ट्रोक. बॉल सीमारेषेच्या पार. षटकार. जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय चिन्मयच्या बॅटमधून. छोटा पॅकेट बडा धमाका. छोटा तीर गाव करे गंभीर. अगदी ठोकलाय चिन्मयने हा षटकार. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. खोलात टाकलाय. बिगिट करण्याचा प्रयत्न. तितकासा प्रॉमिसिंग हा फटका नव्हता परंतु सिंगल मिळाली चिन्मयला या चेंडूवरती आणि या एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे 8 या आकड्यावरती. ससूनगर संघ देखील चांगल्या धाटणीचा संघ आहे. या अगोदर जर पाहिलं तर मागील काही वर्षामध्ये नायगाव क्रिकेट असोसिएशनमध्ये हा संघ खेळत असायचा परंतु चॅम्पियन क्रिकेटमध्ये खेळत असताना देखील या संघाने काय जबरदस्त कामगिरी आतापर्यंत केली आहे. करणसाठी पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. फ्लाइंग स्लीपमध्ये फिल्डर आहे तिथे. चांगली फिल्डिंग. फक्त एकच धाव करणला या चेंडूवरती मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9 या आकड्यावरती.
पहिल्या षटकामध्ये स्वराजच्या विरोधात मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतायत, परंतु चिन्मयचं कौतुक करावं लागेल. एक चांगल्या धाटणीच्या गोलंदाजाला अगदी पहिल्या चेंडूवरती त्यांनी षटकार ठोकलाय, त्याचा आत्मविश्वास वाढलाय. परंतु येणाऱ्या चेंडूवरती देखील त्याला चांगली कामगिरी या मॅचमध्ये करावी लागेल. हो, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, खूप जास्त सफल क्रॉस झाले होते आणि ज्या उंचीसाठी चिन्मय खेळले होते ना, ती उंचीच प्राप्त या चेंडूवरती झाली नव्हती आणि ते आलाय डॉट बॉल. स्वराजच्या माध्यमातून चांगलं कमबॅक केलंय, कारण षटकार आल्यानंतर मागील 3 चेंडूवरती फक्त त्याने 2च धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, राऊंड विकेट. यावेळेस चांगला फटका कव्हरच्या डोक्यावर इनसाइड आउट करत असताना चेंडूला पाठवलाय डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. चिन्मयच्या बॅटमधून अजून एक येतोय तडाखा, बॉल सीमारेषा ओलांडतोय, येतोय चौकार. जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला, बॅकफुटला गेले, चेंडूला हुक केलाय, कमालीचा स्ट्रोक करण पाटीलच्या बॅटमधून या मॅचमध्ये येतोय. विघ्नेशच्या विरोधात आक्रमण पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा बिगिट केला, स्क्वेअर लेग रिजन मध्ये खेळलेत निलेश काटे आहे तिथे, एकदा मिळाली सेकंडचा कॉल, इथे होणार नाही. फिल्डिंग चांगली केली आहे निलेशनं आणि इथे जर पाहिलं तर सिंगल मिळाली. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते ती 20-20 या आकड्यावरती. काय जबरदस्त सुरुवात केलेली आहे पहिल्या विकेटसाठी दोन्ही फलंदाजाने. एका बाजूला चिन्मय आक्रमक झाले होते, परंतु करणनं देखील षटकार ठोकलाय. करण देखील आक्रमक झाले त्या मॅचमध्ये, चांगली बॅटिंग करतायत विघ्नेश. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट, खोला टाकलाय. यावेळेस पाहिलंय तर चांगला चेंडू होता, परंतु पंचांकडे पाहिलाय आणि इथे फलंदाज बाद होतोय. पायचीच्या स्वरूपात इथे फलंदाज बाद होत आहेत. काय जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला, भरपूर मोठी अपील आणि तदनंतर अखेर पंचाने बाद केलाय आणि पायचीच्या सुरुवात पहिला धक्का या मॅच मध्ये बसतोय ससू नवगर क्रिकेट टीमला. चांगली बॅटिंग करत होता चिन्मय आणि इथे पायचीच्या स्वरूपात चिन्मय बाद झाला. या मॅचमध्ये महत्त्वाची विकेट प्राप्त केली विघ्नेश मडवी या गोलंदाजानं. कमबॅक करावा लागेल, विकेट घ्याव्या लागतील, चेंडू डॉट टाकावे लागतील, दबाव निर्माण करावा लागेल आणि ते कार्य या षटकामध्ये विघ्नेश मडवीनं केलं, कारण चिन्मय धोकादायक फलंदाज झाला होता आणि त्याला अखेर पायचीच्या स्वरूपात बाद केलंय. अगदी समोर सापडला, यष्टांच्या अगदी समोर सापडला आणि पायचीच्या स्वरूपात तो बाद झालाय. नवीन फलंदाज हर्षद मैदानावरती दाखल होते. पहिले या विकेटसाठी जर पाहिले तर तब्बल 20 धावांची भागीदारी या मॅचमध्ये पाहायला मिळाली चिन्मय आणि करण पाटील या दोन फलंदाजामध्ये. परंतु इथून देखील चांगला खेळ ससूनगर टीमला करावा लागेल, कारण सोनिका माता मालोडी या संघाची गोलंदाजी चांगली आहे आणि त्याच्या अगेन्स्ट खेळताना चांगल्या धाटणीचा खेळ करावा लागेल.
हर्षद देखील एक चांगला खेळाडू आहे. कालच्या दिवसामध्ये मालजीपाड्याच्या मैदानावरती काय जबरदस्त खेळ ससू नवगर संघाने देखील दाखवला. तो संघ याही स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आडव्या बॅटना मिड विकेटला चेंडूला टर्न केला, डीप मध्ये प्रोटेक्शन, परंतु दोन्ही फिल्डरला भेदून बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार येतोय हर्षदच्या बॅटमधून. खराब फिल्डिंग पाहायला मिळाली. निलेश काटेने देखील जरूर प्रयत्न केला परंतु चेंडू अडवू शकले नव्हते. परंतु हर्षदचं कौतुक करावं लागेल. व्हेरी फर्स्ट बॉल फेस करत होता आणि चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे त्यांनी धाडलाय. जबरदस्त बॅटिंग करतायत. फलंदाज आक्रमक झालेत कारण अगदी कर्णधाराने संदेश दिला या फलंदाजांना की आक्रमकता मैदानावरती दाखवा. कारण मालवडीचा संघ एक चांगला संघ आहे आणि त्यांच्या विरोधात जेव्हा तुम्ही खेळताना तेव्हा तुम्हाला आक्रमकता दाखवावीच लागेल आणि ती आक्रमकता आतापर्यंत ससू नवगर संघाने या मैदानावरती दाखवल्या. चिन्मय बाद झाला परंतु बाद होण्यापूर्वी त्यांनी खूप चांगलं कार्य केलं. आपल्या संघासाठी चांगली बॅटिंग केली. परंतु हर्षदनं देखील पहिला चेंडू फेस करत असताना क्रीडा रसिकांची मने जिंकले. त्याने देखील चौकार ठोकला. या मॅचमध्ये संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 24-24 या आकड्यावरती. येणारे 14 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी ससू नवगर या टीमला. विघ्नेश मडवी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. ओव्हर द विकेट स्ट्रायकिंग एंडला हर्षद हा फलंदाज पाहायला मिळतोय. यावेळेस पाहिलं तर समोरच्या दिशेने खेळलेत. लॉंग ऑनला फिल्डर आहे. पुढे आलेत. अगदी एकच धाव मिळेल. सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचती 25 या आकड्यावरती. येणारे 13 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. हा चेंडू देखील भरपूर निर्णायक आहे विघ्नेश मडवीचा. इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल सोनिका माता मालोडी बी या संघाला. हो, विकेट करण्याचा प्रयत्न. फटका फसला. प्रॉमिसिंग नव्हता हा फटका आणि इथे जर पाहिलं ना तर फक्त एकच धाव करणला मिळते. या एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 26-26 या आकड्यावरती. 2 षटकांचा इथे खेळ संपलाय आणि 41 धावा बनवत असताना ससू नवगर क्रिकेट क्लबनं आतापर्यंत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती धावा केल्या. त्या 26 रन्स 26 धावा केल्या आहेत. या संघाने चांगली सुरुवात केली. बरोबर 13च्या सरासरीनं 26 धावा आतापर्यंत बनवल्यात. चांगली बॅटिंग केली परंतु येणाऱ्या 2 षटकामध्ये सोनिका माता मालोडी बी संघाला कमबॅक करावा लागेल. दोन्ही षटकं फार महत्त्वाची आहेत. दोन्ही षटकं फार महत्त्वाचे आहेत या संघासाठी. निलेश काठे देखील ऑप्शन ठरवू शकतो. रुपेश काठे देखील चांगली गोलंदाजी करतो. विशाल रावते भरपूर मोठी टीम हडल मैदानावरती पाहायला मिळते. चर्चा केली जाईल कारण संघ थोडासा अडचणीमध्ये सापडला आणि अडचणीमध्ये जेव्हा संघ सापडतो ना तेव्हा आपल्या ताफ्यातील आपल्या संघातील सर्वात महत्त्वाचं अस्त्र वापरावं लागतं आणि त्याच अस्त्राचा वापर केलाय गोलंदाज विशाल रावतेला या षटकासाठी प्राचारण केलाय कर्णधारानं. आणि या षटकामध्ये विशाल रावतेला मात्र कमबॅक करून द्यावं लागेल कारण इक्वेशन जर पाहिलं ना तर येणारे 12 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये. 12 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. विशाल रावते संघातील सर्वात महत्त्वाचा गोलंदाज. त्याच्यावरती विश्वास दाखवलाय कर्णधारानं आणि या मॅचमध्ये विश्वासाला सार्थपणे त्याला गोलंदाजी करावी लागेल. अगदी सर्व गोलंदाज जर पाहिलं ना तर चांगले आहेत परंतु सुरुवातीच्या 2 गोलंदाजांवरती या मॅचमध्ये आक्रमण केलंय. करण चांगली बॅटिंग करतोय. सलामी लालाय. त्याच्याकडे देखील भरपूर मोठी क्षमता आहे आणि आज जबाबदारीनं त्याला देखील खेळ करावा लागेल कारण 12 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. विशाल रावते बॉलिंग ट्रॅकवरती. षटक क्रमांक 3 हा भरपूर महत्त्वाचा षटक आहे. या मॅचची दिशा आणि दशा ठरवणारा षटक आहे आणि या षटकामध्ये जर धावा आल्या ना तर ससू नवगर संघ या मॅचमध्ये घुसखोरी करताना दिसेल. परंतु इथून कमबॅक करायचं असेल ना तर कमी धावांनी विकेट घ्याव्या लागतील सोनिका माता मालोडी बी या संघाला. गोलंदाज विशाल रावते. दुपारचं सत्र सुरू आहे आणि एक जबरदस्त क्रिकेट मैदानावरती पाहायला मिळते आतापर्यंत. ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल होता. विकेट करण्याचा प्रयत्न. करणच्या बॅटमधून मोठा फटका येत नाही आहे. मागील 3 चेंडूवरती करणनं देखील संघर्ष केला. हा देखील फटका तितकासा प्रॉमिसिंग नव्हता. फक्त सिंगलच मिळाली. टायमिंग करू शकले नव्हते करण पाटील. करणला सिंगल मिळाली आणि सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 27-27 या आकड्यावरती. येणारे 11 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. सामना
अगदी जर बघायला देखील सोपा असला ना तरी ते भरपूर कठीण आहे. कारण मैदानावरती फलंदाजी करताना अगदी फलंदाजांना देखील भरपूर मोठा संघर्ष करावा लागतो, कारण गोलंदाजी चांगली आहे सोनिका माता मालुडी या टीमची. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा विशाल रावते. हो, फुलटॉस चेंडू होता, दिशा देण्याचं कार्य या ठिकाणी हर्षद करतोय. सिंगल मिळाली, दुसरीचा सेकंडचा प्रयत्न इथे केला जाईल का? नाही, थांबवले करण हर्षदला. फक्त इथे एकच धाव मिळते. संघाची धावसंख्या इथे जाऊन पोहोचली आहे ती 28. या आकड्यावरती येणारे 10 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. आतापर्यंत 2 चेंडू विशाल रावतेनं या षटकामध्ये चांगले टाकलेत, फलंदाजांना शांतच ठेवलाय. फक्त 2च धावा विशालनं या षटकामध्ये खर्च केल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा. हो, इथे देखील लोअर फुलटॉस चेंडू होता, मिड विकेटला टर्न केला, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, पुढे आले क्षेत्ररक्षक, दुसरीचा कॉल आहे, परंतु करण तयारीमध्ये नव्हते, धोका पत्करण्यासाठी ते सज्ज नव्हते, परंतु सिंगलच मिळते. काय जबरदस्त कमबॅक केलाय आतापर्यंत या 3 चेंडूवरती. फक्त सिंगलच पाहायला मिळते. गोलंदाजी चांगली करतायत, फिल्डिंग देखील चांगली पाहायला मिळते सोनिका माता मालुडी बी या संघाची. या सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 29 या आकड्यावरती. येणारे 9 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. विशाल मडवी पॉइंटला आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याने जर झेल टिपला ना तर भावेश चौधरी यांच्याकडून प्रत्येक झेलसाठी 100 रुपयाचं पारितोषिक. परंतु इथे प्रत्येक धाव महत्वाची आहे सोनिका माता मालुडीसाठी आणि ते कार्य मैदानावरती करावं लागेल गोलंदाजांना. हो, फुलटॉस बॉल, खराब चेंडू आणि फुल टोल वसूल करत असताना या चेंडूला सरळ पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. हर्षदनं ठोकलाय. आणखीन एक दर्जेदार षटकार. रुद्राज हर्षदनं परंतु इथे बाद झालाय. इथे जर पाहिलं तर विघ्नेश आले होते आणि विघ्नेशने चांगला झेल टिपलाय आणि अजून एक धक्का या मॅच मध्ये ससू नवगर या टीमला बसलाय. येणारे 6 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज जितू हा मैदानावरती दाखल होतोय. 6 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती वेगवान गोलंदाज निलेश काठे हा गोलंदाज पाहायला मिळतोय. मागील षटकामध्ये विशाल रावतेने भरपूर जास्त धावा खर्च केल्या, 12 धावा त्याने खर्च केल्या. पहिल्या षटकामध्ये स्वराजनं 13 धावा खर्च केल्या. तदनंतर जर पाहिलं तर षटक क्रमांक दुसरं टाकत असताना विघ्नेश मडवीनं 13 धावा खर्च केल्या आणि या षटकामध्ये विशाल रावतेने देखील 12 धावा खर्च केल्या. इथे जर पाहिलं ना तर 6 चेंडूमध्ये 3 धावा डिफेंड करायच्या आहेत निलेश काठे या गोलंदाजाला. निलेशकडे क्षमता आहे, परंतु आज खऱ्या अर्थानं आपल्याकडे असलेली कुशलता, आपल्याकडे असलेलं कौशल्य, आपल्याकडे असलेलं नैपुण्य त्याला या षटकामध्ये दाखवावं लागेल. चांगल्या धाटणीची त्याला गोल
गोलंदाजी करावीच लागेल, कारण 7 चेंडूमध्ये 3 धावा रोखायच्या आहेत. सामना अजून संपलेला नाही आहे. इथून देखील सोनिका माता मालोडी संघ फाईट करू शकतो. या संघाकडे क्षमता देखील आहे, परंतु ससूनगर संघ देखील हा सामना सोडणार नाही. त्यांनी देखील चांगली कामगिरी केलेली आहे, बॅटिंगमध्ये इम्प्रेस केलाय. एका बाजूला करण सलामीला आला होता, अजूनपर्यंत तो मैदानामध्ये तो खेळतोय. सेन्सिबल क्रिकेट त्याचा देखील पाहायला मिळाला. गोलंदाज ओव्हर द विकेट. यावेळी चांगला चेंडू, निलेश काटेचा वेगवान चेंडू होता, भन्नाट वेग या चेंडूवरती पाहायला मिळाला. खेळण्याचा प्रयत्न जरूर करणं केला. हा चेंडू आलाय डॉट. येणारे 5 चेंडू, 3 धावांची आवश्यकता. काय जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. सोनिका माता मालोडी संघ देखील संघर्ष आणि जिद्दी क्रिकेटसाठी ओळखला जातो, परंतु ससूनगर संघाने देखील खूणगाड बनली आहे. त्यांना देखील हा सामना जिंकायचा आहे. 5 चेंडू, 3 धावांची आवश्यकता. निलेश काटे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. या मॅचमध्ये जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेट, निलेश काटे बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस फक्त चेंडूला दिशा दिली, गॅपमध्ये ढकललाय. विशाल मडवी आहे तिथे, प्रयत्न करतायत, परंतु बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे आणि या विजयाचा चौकार येतोय करणच्या बॅटमधून. सामना जिंकलाय ससूनगर क्रिकेट क्लबनं. अभिनंदन अभिनंदन ससूनगर टीम. हार्ड लक, टफ लक सोनिका माता मालोडी बी. काही जबरदस्त खेळ ससूनगर संघाने दाखवला. बलाढ्य